मे 2026 बद्दल तुम्हाला एक गोष्ट आहे, ती कोणीच सांगणार नाही. हा महिना तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. पण जसं तुम्ही अपेक्षा करताय ना, तसं नाही बदलणार. काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, परंतु काही गोष्टी ह्या तुमच्याकडून काढून घेतल्या जाणार आहेत. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे ती तुम्हाला माहिती आहे का? हे सगळं घडत असताना ते तुम्हाला कळणारही नाही. नेमकं कोणती गोष्ट आहे ती तुम्हाला कळणारही नाही. आणि हे सगळं घडत असताना सुरुवातीला तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही, परंतु जसं जसा महिना पुढे जाईल तसं तसं तुम्हाला त्या गोष्टी लक्षात यायला लागतील. आता आपण पाहूयात की आर्थिकदृष्ट्या नेमका हा महिना तुमच्यासाठी कोणतं सस्पेन्स घेऊन आलेला आहे. तर पहा, मे महिन्याच्या सुरुवातीला सगळं काही तुम्हाला नॉर्मल वाटणार आहे. इन्कम येत राहणार आहे आणि तुम्ही खर्चही मॅनेज करणार आहात. सगळं काही एकदम सुरळीत चाललंय असं तुम्हाला वाटेल. परंतु हे सर्व काही घडत असताना पैशाचा एक फ्लो जो आहे तो क्वाइटली कुठेतरी लीक होत आहे आणि ते तुम्हाला समजतच नाही आहे किंवा समजणारही नाही सुरुवातीला किंवा मध्यामध्ये. पण तुम्ही ना जिथे खर्च करत आहात सध्या, तुम्हाला वाटेल की यस, तिथे सर्व काही मी खर्च करत आहे तर ते योग्य आहे. पण लक्षात ठेवा, ट्रुथ म्हणजे खरं काहीतरी वेगळंच आहे. तुम्ही विशेष करून 12 ते 18 मे ही जी तारीख आहे ना, ती लक्षामध्ये ठेवा. कारण या काळामध्ये घेतलेला एक चुकीचा आर्थिक निर्णय तुम्हाला आयुष्यभरासाठी रिग्रेट देऊ शकतो. पण एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे युनिवर्स पण सर्व काही बॅलन्स करत आहे आणि त्याचमुळे 20 मे नंतर तुम्हाला पुन्हा आर्थिक जी आवक आहे ती येत राहणार आहे. 20 मे नंतर अचानक पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु तो आलेला पैसा टिकवणं हे पण खूपच महत्त्वाचं आहे आणि याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावरच आहे. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा आहे तर पहा, तुम्हाला जे व्यवसायामध्ये दिसत आहे अगदी तसंच सगळं नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांच्यासोबत काम करत आहात ते सगळे विश्वासाचे आहेत का याचा एकदा विचार करा. कारण या महिन्यामध्ये तुमच्यासोबत जे काम करणारे व्यक्ती आहेत, मग ते नवीन असतील किंवा जुने काही असतील, तर त्यांचं इंटेन्शन हे प्युअर असणार नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी आपलीच माणसं आपल्याला दगा करतात. विशेष करून ट्रस्ट हा जो शब्द आहे ना, तो शब्दच या महिन्यामध्ये तुमच्यासाठी खूप डेंजरस असणार आहे. आणि त्याचमुळे तुम्ही तुमचा प्लॅन कोणालाही सांगायचा नाही. तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना असतील ते तुम्हाला कोणालाही शेअर करायच्या नाही आहेत, कारण त्याचा फायदा नक्कीच तुमचे विरोधक मंडळी घेऊ शकतात. या महिन्यामध्ये अचानक एखादी डील येईल, ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल, ती खूप काही देऊ करेल तुम्हाला, परंतु त्या डील मागे काही हिडन क्लॉज पण असतील. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे तर पहा, तुम्हाला तिथे कामाच्या ठिकाणी असं वाटेल की बाप रे, मी एकटाच या कंपनीमध्ये काम करत आहे का, दुसरं कोणी काम करतच नाही आहे का? कारण तेवढं प्रेशर तुमच्यावर असणार आहे, तेवढं काम तुमच्यावर असणार आहे किंवा तेवढी जबाबदारी तुम्हाला दिलेली असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडणार आहे की मी एकटाच आहे का इथे. आणि विशेष करून तुम्हाला जे सपोर्ट पाहिजे असतं इतरांचं, ते तुम्हाला या महिन्यामध्ये अजिबात मिळणार नाही. अपेक्षा पण तुम्ही करू नकात. आणि या महिन्यामध्ये सगळ्यात वाईट फिलिंग तुम्हाला येणार आहे. ती काय आहे माहिती आहे का? की तुम्हाला वाटेल की मी एवढं सगळं काही करत आहे पण कोणीच का बघत नाही आहे किंवा तुम्हाला कोणी रेकग्नाईज का करत नाही आहे. तुम्ही एवढं काम करत आहात कंपनीसाठी म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही एवढं काही करत आहात, पण ते कोणाला दिसत का नाही आहे. पण लक्षात ठेवा, इथे पण एक रहस्य दडलेलं आहे. तुम्हाला ही फिलिंग येईल कारण नकळतपणे तुम्हाला पण कोणीतरी पाहत असणार आहे, तुमच्यावर लक्ष ठेवून असणार आहे. लक्षात ठेवा, तुमचं प्रत्येक मूव ऑब्झर्व केलं जात आहे. तुम्ही असा का विचार करत नाही की जरी काम वाढलं तरी ही माझी परीक्षा आहे आणि या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला पारखून घेतलं जात आहे. महिन्याच्या शेवटी एक डील येईल जी तुम्ही क्रॅक पण कराल. त्याबद्दल तुम्ही एक डिसिजन घ्याल आणि त्या डिसिजनमुळेच तुमचं करिअर अचानकपणे बदलण्याची पण इथे दाट शक्यता आहे. आता रिलेशनशिपवाल्यांसाठी हा महिना कसा आहे तर बघा, रिलेशनशिपमध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला रियालिटी आणि इल्युजन याच्यामध्ये फरकच कळणार नाही.
असं तुम्हाला एक भ्रामिक हा महिना असणार आहे. तुम्हाला असं वाटेल की समोरचा बदललाय की काय, परंतु तुमचं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असणार आहे या महिन्यामध्ये. लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू ठरणार आहे. कारण तुम्ही तुमच्या नात्याबद्दल जे काही विचार करत आहात सध्या, ते अजिबात खरं नाही. त्याच्यातील निम्म्या गोष्टी तर सगळ्या खोट्याच असतील. तुम्ही काल्पनिक सगळं रचून विचार करत आहात. परंतु इथे जर तुम्ही तुमचा अबोला सोडलात, नात्यामध्ये जर असेल काही प्रॉब्लेम्स ते तुम्ही क्लिअर केलात बोलून, तरच नातं स्ट्रॉंग होईल, टिकेल. नाहीतर तुम्ही तुमच्या मनामध्येच काही विचार करत बसलात, काही गोष्टी ठरवूनच तुम्ही टाकलात, तर नातं टिकणं हे मुश्किल राहणार आहे. कारण त्याच्यातील अर्ध्या गोष्टी ह्या तुम्ही स्वतःच रचलेल्या असतील. हे पण ध्यानी ठेवा. एकमेकांशी बोला, संवाद साधा आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील तर मिटवण्याचा प्रयत्न करा. विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे तुमच्यासाठी या महिन्यात एक विशेष प्रपोजल येणार आहे आणि तुम्हाला ते छान पण वाटेल, पॉझिटिव्ह पण वाटेल आणि ते प्रपोजल तुम्हाला खूप परफेक्ट वाटेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जे गोष्ट सगळ्यात जास्त परफेक्ट दिसते ना, ती कधीच परफेक्ट नसते. तर तुम्हाला त्या प्रपोजलबद्दलचं बॅकग्राऊंड चेक करायचं आहे, रियालिटी चेक करायची आहे आणि इंटेन्शन विशेष करून चेक करायचं आहे. लगेचच विश्वास ठेवायचा नाही. कारण इथे एक चुकीचा डिसिजन तुमचं अख्खं फ्युचर बदलू शकतं. तर लक्षात ठेवा, आलं आहे प्रपोजल, खूप परफेक्ट आहे, खूप मॅच करतं, म्हणून लगेच वाहत जाऊ नका. विद्यार्थी वर्गासाठी मात्र इन्नर बॅटल असलेला हा महिना आहे. म्हणजे बघा, तुमची लढाई ही बाहेर नाही आहे, तर तुमच्या मनाशी आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर, अभ्यासावर फोकस करायचा आहे, परंतु तुमचं लक्ष लागत नाही आहे, तुमचं लक्ष विचलित होत आहे, तुमचं लक्ष आपोआपच बाहेर जात आहे. मग इथेच तुमची खरी लढाई आहे. तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल कसं करतात, कसं जिंकता, याच्यातच तुमचं सगळं काही येणार आहे. तुम्हाला मोटिवेशन येतं, परंतु ते टिकत नाही. परंतु इथे एक सिक्रेट पण आहे. जर तुम्ही तुमच्या माइंडला कंट्रोल केलात, तर तुम्हाला अडवणारं कोणीच नाही आहे, तुम्ही स्वतः पण नाहीत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, जे काही करावं लागेल, जे काही तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत तुमचं मन कंट्रोल करण्यासाठी, ते तुम्ही करा. मग तुम्ही सर्व जग पण जिंकाल. महिला वर्गासाठी एक वेगळाच अंदाज घेऊन आलेला हा महिना आहे. तुमचं इंट्युशन खूप स्ट्रॉंग असणार आहे या महिन्यामध्ये, परंतु तुमचे जे काही इमोशन्स आहेत ते त्याला डिस्टर्ब करत आहेत. तुम्हाला ना आतून सर्व काही कळत आहे, परंतु तुम्ही नेमकं त्याच गोष्टीकडे सध्या इग्नोर करत आहात. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं हर्ट नाही ऐकायचं आहे किंवा तुमचं हृदय नाही ऐकायचं, तर तुमचे गट्स ऐकायचे आहेत. तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला पाहायचं आहे, हे तुम्हाला शोधायचं आहे. कारण तुम्हाला या महिन्यामध्ये एक संधी मिळणार आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची. मग तुम्ही गृहिणी असाल, वर्किंग वुमन असाल, तुम्ही उद्योजिका असाल, कोणीही असाल, तुम्हाला तुमच्यातील जे व्यक्तिमत्व आहे वेगळं, ते सिद्ध करण्यासाठी, ते इतरांना दाखवण्यासाठी नक्कीच एक संधी मिळणार आहे. असं काय झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. नेमकं तुम्ही काय एक्सप्रेस करणार आहात ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करू शकता. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी मात्र खूप शांततेने भरलेला हा महिना आहे. कारण तुमचं शरीर काहीतरी आरोग्याच्या बाबतीमध्ये संकेत देत आहे आणि ते तुम्ही इग्नोर करणार आहात किंवा कराल, आणि त्याच्यामुळेच मग BP असेल, शुगर असेल, त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. अजून थकवा म्हणा किंवा स्लीप इश्यूज तुम्हाला त्रास देतील आणि त्यामुळं तुम्ही जे काही काम करत असाल तिथे तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी ताणाने भरलेला असणार आहे. कारण वरून तर घरामध्ये सर्व काही शांत दिसणार आहे किंवा दिसत आहे, परंतु आतून खूपच एक मोठा वादळ तयार होत आहे. कारण घरामध्ये एखादा वाद निर्माण होईल, एखादं जुनं काही प्रॉब्लेम्स असतील ते बाहेर येतील, त्याच्यामुळे घरात वाद वाढतील. कोणीतरी विचार करेल की कोण काय बोलेल का, कोणीतरी विषय काढेल का, याच्यावर काही एखादा निर्णय होईल का. तर याच्यामुळेच तुम्हाला थोडंसं मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि जे काही घरामध्ये वाद असतील एकमेकांना बोलून ते सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्हालाच करावा लागणार आहे. नाहीतर टेन्शन वाढत जाईल. मग तुम्हाला एखाद्या वेळेस बाहेर कोर्टाची पण मदत घ्यावी लागेल, इथपर्यंत वाद जाऊ शकतो. तर इथे विचार करा.
आणि तुम्हाला या सगळ्यांमध्ये शांत राहायचं आहे. शांत म्हणजे इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, मध्यस्थाची भूमिका घ्यायची आहे, पण क्रोध करायचा नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही शांततेने विचार करून एकमेकांशी बोलूनच तुम्ही क्लिअर करू शकतात. विशेष करून 18 ते 22चा जो हा काळ आहे ना, या काळामध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. आणि या काळामध्ये असं काहीतरी होणार आहे की यामध्ये तुम्हाला रियालिटी कळणार आहे, काही रहस्य उघडणार आहेत कुटुंबातील. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे अजिबात असणार नाहीत. तुमच्यासाठी काही शुभतारका आहेत ते मी तुम्हाला सांगते. 2, 5, 11, 14, 20, 23 आणि 29 या तारखेला कोणतंही नवीन काम सुरू करू शकतात. एखादी आर्थिक निर्णय घ्यायचे असतील घेऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. शुभ कोणतंही काम तुम्ही करू शकतात. तुमच्यासाठी अशुभ तारखा आहेत 3, 8, 17 आणि 26 या तारखेला कोणतंही काम करायचं नाही आहे. वाद होत असतील तर शांत राहायचं आहे. कोणतीही निगेटिव्ह गोष्टीमध्ये एंटर करायचं नाही आहे तुम्हाला. आणि विशेष करून महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नाही आहेत. मोठे आर्थिक निर्णय असतील तर पोस्टपोन करा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा, फिकट पिवळा आणि पांढरा. शुभवार आहे बुधवार आणि शुक्रवार. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5, 6, 14 आणि 23. या अंकाचा तुम्ही वापर पासवर्डसाठी, मोबाईल नंबरसाठी, वाहन नंबरसाठी तुम्ही करू शकता. तुमच्यासाठी शुभ दिशा आहे उत्तर दिशा. विशेष करून या महिन्यामध्ये जर तुम्ही महत्त्वाचे निर्णय घाईमध्ये घेतला तर नुकसान हे तुमचंच होणार आहे. कामात अडथळे येतील, मानसिक ताण येईल, अचानक तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकतात आणि हे सगळं अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतं जर तुम्ही चुकीचे निर्णय घेतलात तर. आता कन्या राशीसाठी हा जो महिना आहे तो तुम्हाला वरवरून शांत दिसेल किंवा तुम्हाला वरवरून सर्व काही असं शांत चाललेलं आहे असं वाटेल, परंतु आतमध्ये चाललेले ग्रहांचे खेळ खूपच खोल आहेत. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर काही शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क नक्कीच साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.